रविकांत तुपकर मुंबईत गनिमी काव्याने दाखल। मंत्र्यांच्या बंगल्याकडे कूच करताना पोलिसांकडून अटक। शेतकरी नेते तथा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक रविकांत तुपकर यांनी मुंबई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त चकवून अखेर आंदोलनस्थळी धडक दिली। सकाळपासून आउट ऑफ रडार असलेल्या तुपकरांनी कार्यकर्त्यांसह मंत्र्यांच्या शासकीय बंगल्यांच्या दिशेने अचानक कूच केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली। अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तुपकरांसह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। मंत्रालय, आमदार निवास व मरीन ड्राईव्ह परिसरातील कडेकोट नाकाबंदी चुकवून तुपकरांची अचानक एंट्री। मंत्र्यांच्या बंगल्याकडे जाताना पोलिसांनी अडवल्याने कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। तुपकरांना आवरताना पोलिसांची दमछाक। क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष डॉक्टर काले यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेऊन वाहनातून हलवले। शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने होणारे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार पोलिसांचा गैरवापर करत असल्याचा तुपकरांचा आरोप। सध्या तुपकर व त्यांचे समर्थक पोलिसांच्या ताब्यात असून या घटनेमुळे मंत्रालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आम्हाला मुंबईतल्या पोलिसांनी मंत्रालयाच्या चौकामध्ये अटक केलेली आहे। सरकार दडपशाही करत आहे। आम्ही मंत्र्यांचे शासकीय बंगले आणि शासकीय वाहन जप्त करून त्याच्यातून आलेला पैसा कर्जमाफीसाठी वापरा हे सांगायला लिलाव आंदोलन करणार होतो। लिलाव आंदोलनाला जात असताना मंत्रालयाच्या गेटच्या जवळच आम्हाला पोलिसांनी अटक केली। सरकार दडपशाही करत आहे। आमची मागणी काय आहे? नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचं अनुदान मिळालं पाहिजे। ITR भरणारे शेतकरी, कर्ज पुनर्गठित शेतकरी, कर्ज रूपांतरित शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांचा समावेश करा। 2019च्या पूर्वीचे सगळे शेतकरी कर्जमाफीमध्ये घ्या। दुसऱ्या बाजूला सिव्हिल आमचं खराब होऊ देऊ नका। अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही मुंबईत आलेलो आहे। आज सकाळपासून आमच्या शेकडो कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आम्ही आता लोकशाही मार्गाने आंदोलन करत होतो। हे आंदोलन प्रतिकात्मक होतं, तरी सुद्धा सरकार आम्हाला घाबरलंय। शेतकऱ्यांच्या ताकदीपुढे सरकार घाबरलेलं आहे। सरकारच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे। अशा पद्धतीनं आम्हाला अटक करून, आमच्यावर गुन्हे दाखल करून किंवा आम्हाला फासावर जरी तुम्ही लटकवलं तरी सुद्धा आम्ही मागे हटणार नाही। जोपर्यंत शेतकरी सरसकट कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही। तुम्ही आम्हाला फासावर लटकवा, जेलमध्ये टाका, कुठेही टाका, आम्ही डगमगणार नाही, घाबरणार नाही।